नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अमेरिकेनं व्हेनेझुएलावरती हल्ला केला. अनेक दिवसांपासून अमेरिका व्हेनेझुएलाला इशारे धमक्या देत होतं आणि अखेर अमेरिकेनं व्हेनेझुएलावरती हल्ला केला. व्हेनेझुएलाची राजधानी कराकास इथे कमीत कमी 7 स्फोटांचे आवाज ऐकू आले. व्हेनेझुएला एक छोटासा देश असून अमेरिकेचा शेजारी आहे. व्हेनेझुएलापासून अमेरिकेला कुठलाही धोका नाही. इतकी वर्ष शेजारी असलेला हा देश अमेरिकेच्या डोळ्यात अचानक कसा काय खोपू लागला? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कुठली गोष्ट खटकली आणि ट्रम्प हे तिथल्या ड्रग सिंडिकेटचं कारण पुढं करत असले तरी ते केवळ वरवरचं आहे. कारण व्हेनेझुएलावरती हल्ला करण्यामागे अमेरिकेचं फार वेगळं षडयंत्र आहे. तर तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावरती हल्ला करण्याचा आदेश दिलेला आहे. यामागे खरं कारण आहे तेल. तेल ही व्हेनेझुएलाची खरी ताकद. व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वाधिक तेल साठे आहेत. वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूच्या रिपोर्टनुसार 303.008 मिलियन बॅरल या तेलासह व्हेनेझुएला टॉपवरती आहे. तेलाच्या निर्यातीतून होणाऱ्या कमाईतून व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेला एक गती मिळते. एक वेळ व्हेनेझुएलाच्या कमाईमध्ये तेलाचा वाटा हा अगदी 90% होता. इथं नैसर्गिक गॅस, सोनं, बॉक्साईट, कोळशाच्या खाणी सुद्धा आहेत. व्हेनेझुएला सरकारच्या कमाईचं ते एक मोठं माध्यम आहे. परंतु तेलातून होणाऱ्या कमाईसमोर या अन्य स्रोतांच्या उत्पन्नाचं फार महत्त्व नाही आहे. त्याशिवाय कॉफी, मका, तांदूळ आणि ऊसांच्या पिकांमधून देखील कमाई करतो. परंतु देशाच्या अर्थव्यवस्थेत त्याचं योगदान फार नगण्य आहे. कारण व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था प्रामुख्यानं तेलावर अवलंबून आहे. तेलाचं एक्सपोर्ट वाढवायला प्राधान्य दिलं जाते. तेलाच्या किमती घसरल्यानंतर राजकीय अस्थिरता तिथे निर्माण होते. त्याचा थेट फटका इथल्या अर्थव्यवस्थेला बसलाय. 2013 पासून व्हेनेझुएलामध्ये महागाई अगदी गगनाला भिडली आहे. बेरोजगारी वाढली आहे आणि अन्नाचं संकट देखील निर्माण झालंय. तर व्हेनेझुएलानं यातून धडा घेतला आणि तेलावरचं अवलंबित्व तो कमी करत गेला. इथल्या सरकारनं कृषी आणि पर्यटन वाढवण्यावरही जोर दिलाय. बदल होतोय, परंतु तेल आजही या देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा कणा आहे. अमेरिकेनं अनेक व्हेनेझुएलामध्ये आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना त्यात यश आलं नाही. व्हेनेझुएलाचे माजी राष्ट्रपती ह्युगो शावेज पासून वर्तमान राष्ट्रपती निकोलस मादुरोपर्यंत कोणतीही अमेरिकेसमोर कधीही मैत्रीचा हात केलेला नाही. अमेरिकेच्या हुकुमशाही धोरणांसमोर ते झुकले नाहीत. ट्रम्प यांच्यासोबतही असंच झालं आणि म्हणून अमेरिका या देशात आपला हस्तक्षेप वाढवण्याचा प्रयत्न करते, खास करून राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प. आणि त्यामुळे आता जरी सिंडिकेटचं कारण समोर केलं जात असलं, ड्रग्सचं कारण समोर केलं जात असलं, तरी सगळ्या जगाला माहीत आहे की व्हेनेझुएलामध्ये जगातलं सर्वात जास्त तेल आहे आणि अमेरिकेला ते तेल हवं आहे आणि त्यासाठी हा हल्ला करण्यात आला आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.